तर नमस्कार मित्रांनो, आज आपण ABS विषयी माहिती घेऊ. ABS म्हणजेच काय? अँटी लॉक ब्रेक सिस्टम. अँटी लॉक ब्रेक सिस्टम म्हणजेच काय? याच्या नावाप्रमाणेच आहे बघा. अँटी लॉक म्हणजेच गाडीची चाकं लॉक होऊ न देण्याचं काम ही जी ब्रेक सिस्टम करते तिलाच अँटी लॉक ब्रेक सिस्टम म्हणतात. तर पहिलं कसं होतं माहिती का? पहिल्या ज्या गाड्या होत्या बघा, हेवी कमर्शियल गाड्यांमध्ये हेवी कमर्शियल ज्या गाड्या होत्या त्याच्यामध्ये काय होतं तर हायड्रोलिक ब्रेक सिस्टम वापरत होती. त्यावेळी ड्रायव्हर लोक आपल्याकडे कंप्लेंट घेऊन यायची की 2-3दा ब्रेक पॅडल दाबल्यानंतर ब्रेक चांगला लागतो. किंवा काही गाड्यांमध्ये डिक्लचिंगची पद्धत होती बघा, 2-3 वेळा क्लच दाबल्यानंतर क्लच दाबायचा. तर क्लचचा सोडा, फक्त ब्रेकच्या सिस्टम ब्रेकमध्ये आपण त्याचा विचार करू की 2-3दा क्लच दाबल्यानंतर किंवा 2-3दा ब्रेक पॅडल दाबल्यानंतर ब्रेक चांगला लागतो असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजेच काय होतं की 2-3दा ब्रेक पॅडल दाबल्यानंतर काय होतं, ब्रेक चांगला लागायचा. तर काय केलं आता तीच सिस्टीम 2-3दा ब्रेक पॅडल दाबल्यानंतर चांगला लागतो, तीच सिस्टीम आता याच्यामध्ये वापरलेली आहे ABSमध्ये. फक्त यामध्ये बदल काय केला आहे की जी 2-3दा ब्रेक पॅडल दाबायचा ती ह्याच्यामध्ये 60-70 वेळा ब्रेक पॅडल दाबला जातो आणि ती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दाबला जातो. समजा ड्रायव्हरने एकदाच दाबला तरी इलेक्ट्रॉनिक ऑपरेटेड सिस्टीम वापरून ती 60-70 वेळा दाबला जातो. त्याच्यामुळे ब्रेक चांगला लागतो आणि स्टिअरिंग स्टॅबिलिटी राहते. गाडी एका बाजूला ओढली जात नाही, गाडी स्किड होत नाही, गाडी घसरत नाही. या प्रकारचं काम याच्यामध्ये केलं जातं. पहिलं काय होतं बघा, ABSमुळे काय झालेलं आहे की ABSचा जो इश्यू आहे, ABSमध्ये 4 घटक ॲड केलेले आहेत बघा. ABSचा इश्यू, त्याच्यानंतर ABSचा व्हील स्पीड सेन्सर, त्याच्यानंतर ABSमध्ये काउंटर व्हील आहे, त्याच्यानंतर मॉड्युलेटर आहे. हे सर्व घटक मिळून काय करतात माहिती आहे का? एका सेकंदात 60 ते 70 वेळा ब्रेक दाबतात सोडतात, ब्रेक दाबतात सोडतात, ब्रेक दाबतात सोडतात. त्यामुळे काय होतं, ब्रेक चांगल्या प्रकारे लागतो. तसंच काय होतं माहिती आहे का, स्टिअरिंग नियंत्रणात राहते. मग याच्यामुळं काय झालंय, पण ही आपल्याला ड्रायव्हरला एकाच वेळेस एका सेकंदामध्ये 60-70 वेळा ब्रेक पॅडल दाबणं सोडणं शक्य नव्हतं. म्हणून ही सिस्टीम काय केलेली आहे, थोड्या फरकाने इलेक्ट्रॉनिकली ऑपरेट करण्यात आलेली आहे. या इलेक्ट्रॉनिक सिस्टीममध्ये काय केलं जातं, हा जो मॉड्युलेटर दिसतो का मी बोट लावले, त्या मॉड्युलेटरद्वारे काय केलं जातं माहिती का, 60-70 वेळा ब्रेकची धरसोड केली जाते. म्हणजे ब्रेकला त्या मॉड्युलेटरकडून ब्रेक चेंबरला हवा सोडली जाते, बंद केली जाते, सोडली जाते, बंद केली जाते. त्यामुळे काय होतं, ब्रेक लागतो सोडतो. त्यामुळं ब्रेकमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे. तसे स्टिअरिंगवर सुद्धा नियंत्रण राहतं. स्टिअरिंग डावीकडे अथवा उजवीकडे वळवताना पण ब्रेक लागतो किंवा ते स्टिअरिंग स्किड होत नाही. त्याच्यानंतर ब्रेक एका बाजूला लागून गाडी एका बाजूला ओढण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. त्याच्यामुळं काय होतंय, अपघात होण्याचं प्रमाण एकदम कमी झालेलं आहे. पहिलं कसं होतं, गाडी स्लिप होणे, तसेच एखादी चाक पकडली जाणे, त्यामुळे गाडी एका बाजूला ओढून एका बाजूला जाणे किंवा घसरत जाणे, ऑइल किंवा पावसाळी प्रदेशात किंवा बर्फाळ ठिकाणावरून गाडी घसरणे, या प्रकारचं प्रमाण आहे ना, ते एकदम कमी झालेलं आहे. ABSमुळे या सर्व प्रकरणात मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे. जर इग्निशन स्विच ऑन केल्यानंतर ABSची लाईट बंद होणे गरजेचं आहे, परंतु बंद झाली नाही तर ABSमध्ये बहुत प्रॉब्लेम आहे असं समजायचं. किंवा जर गाडी स्टार्ट केली तर ती लाईट बंद होणं गरजेचं आहे. जर गाडी चालू केल्यानंतर ही जर लाईट ABSची बंद झाली नाही किंवा क्लस्टर मीटरवरचा सिम्बॉल तसाच चालू राहिला तर आपण ABSमध्ये काहीतरी घोटाळा आहे, त्याचं काम करणं गरजेचं आहे. समजा त्याचं काम नाही केलं तर काही गाडीमध्ये ब्रेक लागत नाही असं काय नाही. ABSचा सिम्बॉल आला किंवा ABSनं काम नाही केलं तरी गाडीतील ब्रेकिंग सिस्टीम चालूच राहते, त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. पण आपल्या सुरक्षिततेसाठी आपण ABS चालू असणं गरजेचं आहे. तर ही एक प्रकारची एअर ब्रेक सिस्टीमचा विषय आपण अभ्यास केलेलाच आहे. एअर ब्रेक सिस्टीममध्ये कोणकोणते घटक असतात, कुठंपर्यंत हवा येते, तिथून कसं डिवायडेशन होतं, डिवायडेशन झाल्यानंतर DB-वॉलमध्ये कसं येतं, DB-वॉलमधून कुठलं पोर्ट कुठल्या ह्याला जोडलेलं असतं, हे आपण सविस्तर बघितलेलं आहे. आता आपण फक्त याच्यामध्ये काय ॲड केलेलं आहे, या ABS सिस्टीममध्ये काय ॲड केलेलं आहे ते अभ्यास करणार आहोत. तर बरं का, ABSचा बघा मित्रांनो, हा ABSचा मॉड्युलेटर आहे, दिसतो का, हा मॉड्युलेटर आहे. यामध्ये काय होतं, हा मॉड्युलेटर आहे, हा मध्ये जो दिला आहे तो RG2 रिलेवाल आहे. RG2 रिलेवलच्या दोन्ही बाजूला एक मॉड्युलेटर दिलेला असतो आणि त्या मॉड्युलेटर नंतर मॉड्युलेटरच्या आउटलेटमधून दोन्ही चाकाला काय केलेलं असतं, हवेचा पाईप जोडलेला असतो. म्हणजेच RG2 रिलेवाल आणि ब्रेक चेंबर याच्यामध्ये एक मॉड्युलेटर आहे. मग ती पुढच्या चाकाला पण असेल किंवा पाठीमागच्या चाकाला पण असेल. हा मॉड्युलेटर काय करतो माहिती का, हा मॉड्युलेटर इकडून RG2 रिलेवलमध्ये जी हवा आलेली ती हवा ब्रेक चेंबरला
अशी कंटिन्यू न देता एका सेकंदात 60 ते 70 वेळा देतो बंद करतो, देतो बंद करतो, एका सेकंदात 60 ते 70 वेळा ब्रेक चेंबरला जाणारी हवा चालू सोडतो बंद करतो, सोडतो बंद करतो, म्हणजे 60 ते 70 वेळा ब्रेक लागतो बंद होतो, ब्रेक लागतो रिलीज होतो, ब्रेक लागतो रिलीज होतो, ही क्रिया होते. त्याच्यामुळे काय होतं, ब्रेक काय होतो, त्यामुळे ब्रेक चांगला लागतो, स्टिअरिंग स्टॅबिलिटी राहते. अशा प्रकारचं काम याच्याकडून केलं जातं. आता काय होतं बघा, हा जो वरचा पाईप आहे, वरचा पाईप डीबी वॉलकडून आलेला आहे आर्जिटो रिव्हलचा, त्यालाच आपण काय म्हणतो सिग्नल पाईप, आणि खालचा पाईप आहे तो डायरेक्ट एअर टँककडून आलेला आहे, त्याच्यामध्ये कंटिन्यू हवा असते. ज्यावेळेस ह्या ब्रेक पॅडल दाबला जातो, ह्या वरच्या सिग्नल पाईपमधून आलेली हवा पिस्टन खाली दाबला जातो. पिस्टन खाली दाबला की काय होतं, ह्या खालच्या पाईपातली हवा डायरेक्ट ह्या दोन्ही बाजूला जाते. परंतु ज्यावेळेस हे साध्या ब्रेक सिस्टीममध्ये मॉड्युलेटर नव्हता त्यावेळेस डायरेक्ट ब्रेक दाबला जायचा आणि जागी गाडी घसरत जायची किंवा ही व्हायची. तर आता ह्या मॉड्युलेटरमध्ये काय झालेलं माहिती का, मॉड्युलेटरमधून हवा त्या ब्रेक चेंबरला कंटिन्यू न देता धरसोड केली जाते. एका सेकंदात 60-70 वेळा धरसोड केली जाते. त्यामुळे ब्रेक लागतो. समजा एखादं चाक जाम झालं तर दुसऱ्या वेळेस ब्रेक पॅडल दुसऱ्या वेळेस ब्रेक लागला की ती चाक सोडलं जातं. या प्रकारची क्रिया आहे याच्यामध्ये केली जाते. अशा प्रकारे ह्या ब्रेक लागतो. आता हा मॉड्युलेटर कसं काम करतो, ह्या मॉड्युलेटर काय प्रत्येक वेळेला असंच करतो का, तर करत नाही. तर ह्या मॉड्युलेटरमध्ये काय होतं माहिती का, ह्याच्यामध्ये एक इश्यू दिलेला आहे बघा, तुम्हाला दाखवतो पुढच्या स्क्रीनमध्ये. हा इश्यू काय करतो, ह्या इश्यूला हा थांबा 1 मिनिट लगेच. तर बघा, गाडी एका जागेवर असताना ABS काम करत नाही. तर काय होतं, गाडी रनिंगमध्ये असतानाच त्याचं काम चालतं. रनिंगमध्ये असतानाच त्याचं ABS काम करतो. म्हणजे ज्यावेळेस काउंटर व्हील ज्यावेळेस फिरेल त्यावेळेस काउंटर व्हील फिरत असताना व्हील स्पीड सेन्सर काय करतो, इश्यूला संदेश देतो. मग इश्यूला ज्यावेळेस संदेश देतो की गाडीचं स्पीड किती आहे, त्यावेळेस इश्यू काय करतो, त्या मॉड्युलेटरला संदेश तसा देतो, ह्या मॉड्युलेटरला तसा संदेश देतो. आणि मॉड्युलेटर काय करतो, जर गाडीचं 80 स्पीड असेल तर मॉड्युलेटर एका सेकंदात 60 ते 70 वेळेस ब्रेक दाबण्याचं आणि सोडण्याचं काम करतो. जर व्हेकलचं स्पीड 40-50 किलोमीटर प्रति तास असेल तर मॉड्युलेटर काय करतो, एका सेकंदाला 40-50 वेळेस ब्रेक दाबण्याचं आणि सोडण्याचं काम मॉड्युलेटर करून केलं जातं. मॉड्युलेटर करून तसं काम केलं जातं. आता बघा, ही मॉड्युलेटर असं कसं करतो, तर हे मॉड्युलेटरला करण्यासाठी बघा आपण काय करतो, एखाद्या आपल्या घरात जी ट्यूबलाईट असते त्या ट्यूबलाईटमध्ये काय असतं, असा करंट धरसोड करत असतो. त्याचे कंटिन्यू करंट असा काय करतो, करंट जातो येतो. पण आपल्या डोळ्याला ती दिसत नाही, आपल्याला वाटतं कंटिन्यूस लाईट लागलेली, परंतु ती प्रत्यक्षात ट्यूबलाईटमध्ये लाईट कंटिन्यू लागलेली नसते. ती लाईट चालू बंद होत असते. तसंच काम या मॉड्युलेटरचं आहे. ह्या मॉड्युलेटर काय करतो, काउंटर व्हीलचं जी स्पीड आहे, जी बॅक प्लेट आहे इंजिन, हे जे आपली हाफची जी बॅक प्लेट आहे, त्या बॅक प्लेटला काय केलेलं असतं, त्या बॅक प्लेटला त्या आतील बाजूनं काय व्हील, काउंटर व्हील बसवलेलं असतं. त्या काउंटर व्हील काय करतं, हाफ बरोबर फिरत असतं. त्याला दात्रे असतात. म्हणजे त्या दात्र्यावर एखादा दात्रा असेल, जसं आपला कॅमशाफ्ट पोझिशन सेन्सर कॅमशाफ्ट सेन्सर असतो, त्या प्रकारे ते हा व्हील स्पीड सेन्सर आहे ना, हा दिसतोय का, हा बघा, हा व्हील स्पीड सेन्सर त्या काउंटर व्हीलचं स्पीड मोजतो आणि तसा संदेश इश्यूला देतो. मग इश्यू काय करतो, तसा त्याच्यानुसार त्या इश्यूमध्ये तसा डाटा पूर्वी फिट केलेला असतो की बाबा इतकं स्पीड असल्यावर इतक्या वेळा धरसोड करायचं, जर समजा गाडीचं स्पीड इतकं असेल तर इतक्या वेळा. मग त्याच्यानुसार इश्यू काय करतो, ह्या मॉड्युलेटरला संदेश देतो. मग मॉड्युलेटर काय करतो, तितक्या वेळा ब्रेक चेंबरला जाणारी हवा सोडतो बंद करतो, म्हणजेच ब्रेक लागतो रिलीज होतो. अशा प्रकारचं काम याच्यावरून केलं जातं. आता काउंटर व्हीलवर जे दात असतात त्यावर हा सेन्सर फिरत असतो. सेन्सरच्या पुढे काउंटर व्हील फिरत असेल तरच ABS काम करतं. जर गाडी एका जागेवर स्थिर असेल तर ही ABS काम करत नाही. जर व्हील लॉक झालं तर हवेची धरसोड कोण करतं, तर मॉड्युलेटर करून केली जाते. त्यामुळे व्हीलला लॉक होऊ न देण्याचं काम ABS करतं, की ज्यामुळे गाडी पावसाळ्यात किंवा ऑइल असलेल्या प्रदेशात चालत असेल तर घसरत नाही, किंवा चिखलातून जात असेल तर तिथं घसरत नाही, किंवा जिथं बर्फाळ प्रदेशात त्या बर्फाळ प्रदेशांमुळे आपोआप घसरत जात नाही, किंवा गाडी जॅम झाल्यावर गाडी घसरते, ते याच्यामध्ये ही क्रिया होत नाही. थोडक्यात चाक जॅम होऊ न देण्याचं काम हे ABS कडून केलं जातं. त्यामुळे जर ABS काम करत नसेल तर त्याचं काम करणं गरजेचं आहे. जर ABS खराब असेल तर त्यामुळे गाडीच्या ब्रेक सिस्टीममध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. ब्रेक लागतोच, परंतु गाडी एका बाजूला वळणे किंवा ब्रेक रोल होणे यासारखे प्रॉब्लेम येऊ शकतात. बाकीचा कोणताही प्रॉब्लेम याच्यामध्ये येत नाही.
तर आता तुम्हाला हे दाखवतो बघा. हा बघा, हे इंजिन आहे. इंजिनवर कॉम्प्रेसर बसवलेला आहे. हा कॉम्प्रेसर काय करतो, त्याच्याकडून आलेली हवा DDUच्या एअर ड्रायरच्या 1 नंबर पोर्टमध्ये येते. 1 नंबर DDUच्या 1 नंबर पोर्टमधून बाहेर पडणारी हवा सिस्टीम प्रोटेक्शन वालच्या 1 नंबर पोर्टमध्ये येते. सिस्टीम प्रोटेक्शन वालवर याच्या व्यतिरिक्त अजून 4 पोर्ट असतात. 21 नंबर, 22 नंबर, 23 नंबर, 24 नंबर. 21 नंबरमधून बाहेर पडणारी हवा ही कुठं जाते तर रिअर एअर टँकला जाते. रिअर एअर टँकला जाते. रिअर एअर टँक कडून आलेली हवा बघा कुठं, हा हिरवा पाईप कुठं आलेली ड्युएल ब्रेकवालच्या 11 नंबर पोर्टमध्ये आलेली. ड्युएल ब्रेकवालच्या 21 नंबर पोर्टमधून बाहेर पडणारी हवा ही RG2 रिलेवालला जोडलेली. बघा इथं दिसते का RG2 रिलेवालला. RG2 रिलेवालच्या दोन्ही बाजूला 2 डिलिव्हरी पोर्ट आहेत. त्याच्यामधून बाहेर जाणारी हवा आहे ना, त्याच्यामधून बाहेर जाणारी हवा ही डायरेक्ट ब्रेक चेंबरला जोडण्याच्या ऐवजी मध्ये हा मॉड्युलेटर दिलेला आहे. हा मॉड्युलेटर काय करतो, ईशिवकडून संदेश जसा येईल, जसं व्हेकलचं स्पीड आहे त्यानुसार हा ब्रेक चेंबरला जाणारी हवा सोडतो बंद करतो, सोडतो बंद करतो. जर हवेचं जर गाडीचं स्पीड 60-70 असेल तर त्या प्रमाणात तो काम करतो. ज्यावेळेस हा सोडतो तसा त्यानुसार ब्रेक लागतो, सोडतो, लागतो, सोडतो. अशा प्रकारे याच्यात ब्रेक लागतो. आता सिस्टीम प्रोटेक्शन वालच्या 22 नंबर पोर्टमधून हवा आलेली बघा, ही निळी लाईन ती कुठं आलेली, फ्रंट एअर टँकमध्ये आलेली. फ्रंट एअर टँकमधून कुठं आलेली बघा, ह्याच्या ड्युएल ब्रेकवालच्या 12 नंबर पोर्टमध्ये आलेली. ड्युएल ब्रेकवालच्या 12 नंबर पोर्टमधून ती हवा कुठं आलेली, कुठं आली तर क्विक रिलीज वाल आली. क्विक रिलीज वालच्या दोन्ही बाजूला ब्रेक चेंबरला जोडण्याच्या मध्ये त्याला काय दिलेलं आहे बघा, हा मॉड्युलेटर वाल दिलेला आहे. हा मॉड्युलेटर काय करतो, सेम असंच काम करतो. सुद्धा काय करतो, गाडीच्या स्पीडनुसार म्हणजे व्हील स्पीड सेन्सर काय करतात, ह्या ईशिवला संदेश देतात गाडीचं स्पीड इतकं आहे म्हणून 80 किलोमीटर प्रति तास आहे. मग ईशिव काय करतो, ह्या निळ्या लाईन मॉड्युलेटरला जोडलेल्या आहे बघा, लाल लाईन. मग त्या मॉड्युलेटर काय करतो, त्या मॉड्युलेटरला जसा संदेश येईल तसा मॉड्युलेटर काय करतो, हिथून ही क्विक रिलीज वालकडून आलेली हवा ब्रेक चेंबरला कंटिन्यू न देता 1 सेकंदात 60-70 वेळा देतो बंद करतो आणि त्याप्रमाणे या सिस्टीममध्ये ब्रेक लागतो. तर अशा प्रकारे ABSचं वर्किंग चालतं. ABSमध्ये काय सुद्धा नाही महत्वाचा बघा, इथं आहे की शिव दिलाय, त्याला बॅटरीचा सप्लाय दिलाय. त्याच्यानंतर प्रत्येक व्हीलवर बघा, इथं एक आहे व्हील स्पीड सेन्सर, इथं एक व्हील स्पीड सेन्सर आहे बघा, इथं एक व्हील स्पीड सेन्सर आहे. हे व्हील स्पीड आहे. तर काय झालं, आता 23 नंबर पोर्टमधून आलेली हवा बघा हँडब्रेकला गेलेली आहे आणि हँडब्रेकमधून रिअर ब्रेक चेंबरच्या 12 नंबर पोर्टला जोडलेले आहे. तर त्याचं काय, त्याच्यामध्ये हँडब्रेकचं काय नाही. आणि ते 24 नंबर पोर्टमधून ॲक्सेसरीजला गेलेले आहे. अशा प्रकारे बघा ABSचं काम चालतं. हे बाबू थांब, 2 मिनिटं झाले सर.